हाय गायज, वेलकम टू माय ब्लॉग. तर आजचा वाजले 4:30. आम्ही लवकर उठलो कारण की आम्हाला अक्कलकोटवरून गाणगापूरला पण जायचं आणि मग आम्हाला आंघोळ वगैरे आता चाललेलं आहे. मग आंघोळ वगैरे झाले मग उरकायच्या नंतर मग अक्कलकोटला मग परत स्वामीचं दर्शन घ्यायचं, मग पुढं गाणगापूरला जायचं. तर पाहूयात आजच्या ब्लॉगमध्ये काय होतंय. तर फायनली गायज आता सगळ्यांचं आम्ही निघालेलो आहे. तर आता आम्ही गाडीत आता बॅग वगैरे टाकतोय. तर आता निघून स्वामींच्या दर्शनाला जायचे आणि मग स्वामींचं दर्शन झाल्यानंतर मग गाणगापूरला आम्ही निघणार आहे. तर आता वाजले 5:45. तर आता स्वामींच्या दर्शनाकडे गेल्यावर मग पाहूया. तर फायनली गायज आता आम्ही आमच्या स्पॉटवर पोहोचलेलो आहे. तर आता आम्ही स्वामींचं दर्शन घ्यायला चाललेलो आहे. आता हे सकाळचं दर्शन आहे आमचं. काल संध्याकाळी पण दर्शन घेतलं होतं आम्ही. आता सगळी फॅमिली आमची चाललेली आहे. तर आता दर्शन लवकरच होईल. काल थोडा टाइम लागला होता पण आज लगेच लवकर होईल. तर गाईज आता सगळे जे माणसं आहेत ते सकाळी लवकर उठून स्वामींच्या दर्शनाला चाललेले आहेत. जेव्हा अक्कलकोटला येतो तेव्हा पण स्वामींची दर्शनाची आस लागते. त्यामुळे सगळे लोक लवकर उठून जातात आणि आम्ही आता रात्री दर्शन घेतलं. मग आता हे सकाळचं दर्शन आहे, लास्ट दर्शन. आम्ही याच्यानंतर मग आम्ही कुठं जायचं आपल्याला गाणगापूरला जाणार आहे. तर आता मंदिरात थोडंसं लांब राहिलेलं. फायनली काय जर आम्ही इथं चहा प्यायला थांबलेलो आहे. मग आता चहा वगैरे पिणार आणि मग नंतर अक्कलकोटला जाणार आणि मग अक्कलकोटलाची मंदिराकडे जाणार आणि मग मंदिराकडे मग 10 मिनिटात पाय वगैरे पडणार आणि मग नंतर गाणगापूरला जाणार आहे. तर हे पहा सगळेजण चहा पित आहेत. हे पहा तर हे पहा सगळ्यांनी दुधाचा चहा घेतलेला आहे. तर पाहूयात पुढे काय होते. काय आता आम्ही पोहे खायला खाल्लेलो आहे. आता पोहे खाऊन झाल्यावर मग पुढे जाणार आहे. तर आता हे पहा किती लोक आलेली आहे. गायचे आता जेवण वगैरे झालेलं आहे, म्हणजे नाश्ता करून झालेलं आहे पोहे वगैरे खाऊन. तर आम्ही आता घरचा कचरा खरेदी करायला चाललेलो आहे. तर आता म्हणजे कोणी माझ्या बहिणी त्यांना मी कचरा घेतो. तर मित्रांनो आता कचरा वगैरे घेतलेला आहे. तर आता स्वामींच्या दर्शनाला जायचे. तर गर्दी खूप झालेली आहे. रस्ता मिळत नाही, तर रस्ता काढून मग निघायला लागत. आता स्वामींची मूर्ती मूर्ती चूज करते की ती मूर्ती घ्यायची. घ्यायची. आता या पावसाळ्यात किती गर्दी आहे. सकाळचे 7 वाजले तरी पण खूप गर्दी असते कारण की ते दर्शन करून आलेले लोक असतात त्यांची पण जास्त गर्दी असते. आता सगळं त्यांना प्रश्न वाटते घ्यायची. आता त्यांचं कॉस्ट जेवढी प्राईज मग तेवढ्या याच्या मग चूज करणार ते. तर आता कोणती मूर्ती घेतात ते नाही माहिती. मूर्ती घेतली तुम्हाला ही स्वामींची मूर्ती चूज केलेली आहे. तर आता मी बिल करायला चाललेलो आहे. स्वामींच्या मंदिरात जाण्यासाठी. तर आता समोर मंदिर मोठं आणि आतमध्ये स्वामींची मूर्ती दाखवतो. मागं झाड दिसतंय ते वृक्षाचं झाड आहे. या झाडाखाली स्वामी बसायचे आणि खूप जण झाड आहेत. आणि इकडल्या साईडला एक फोटो आहे. तो पूर्णपणे जे रुद्राक्षाच्या माळ आहे त्यांच्यापासून तयार केलेला असतो. तुम्हाला दाखवतो जवळ. तर काय पूर्णपणे रुद्राक्षाच्या माळ आहे. स्वामींची फ्रेम तयार केली आणि त्याला नंतर काचत ठेवले.
जे आतमध्ये दरवाजाच्या आतमध्ये जे दिसते ते म्हणजेच आतमध्ये लोक बसतात आणि नंतर तिथे स्वामीचरित्र गुरुचरित्र किंवा जपमाळ वगैरे करतात. मग तिथं जपमाळ वगैरे झाल्या मग जो आणि आपण तिथं बसू शकतो आणि तिथं आपण ध्यान पण करू शकतो. आणि इकडल्या साईडला तुम्हाला दाखवलं मी मंदिर आहे. आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी स्वामींचे दर्शन घडवलेले कारण कालच्या ब्लॉगमध्ये मला तुम्हाला दर्शन देत आलं नाही कारण खूप गर्दी होती त्यामुळे दर्शन देत आलं नाही तुम्हाला. काय जाता आम्ही सगळेजण गाडीकडे आलेलो आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.